नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण हिरवा वसा मराठी बालभारती इयत्ता 3री या कवितेवर आधारित स्वाध्याय खेळू या शब्दांशी आज सोडवणार आहोत. प्रश्न पहिला आहे, खालील शब्दात लपलेले शब्द शोधा. उदाहरण आहे पाऊस पाणी. या शब्दातील लपलेले शब्द आहेत पाऊस, पाणी आणि ऊस. पुढील शब्द आहे रंगपंचमी. या शब्दामध्ये लपलेले शब्द आहेत रंग, पंचमी आणि पंच. पुढील शब्द आहे आधारवड. यातील शब्द आहेत आधार, वड आणि धार हे शब्द आहेत. प्रश्न दुसरा, समानार्थी शब्द लिहा. झाड. झाड या शब्दासाठी समानार्थी शब्द आहे वृक्ष. फूल. फुलाला समानार्थी शब्द आहे सुमन. तिसरा आहे पाणी. पाणीसाठी समानार्थी शब्द जल. चौथा आहे रस्ता. रस्त्यासाठी वाट किंवा मार्ग हे समानार्थी शब्द आहेत. प्रश्न तिसरा, विविध स्वरचिन्हांचा वापर करून प्रत्येकी 2 शब्द तयार करा. उदाहरणार्थ कर या शब्दांपासून स्वरचिन्हांचा वापर करून शब्द तयार केलेले आहेत करा आणि केर. पुढील शब्द आहे बळ. बळ या शब्दासाठी स्वरचिन्ह वापरूयात आणि शब्द तयार करूयात बाळ आणि बळी. पुढील शब्द आहे मग. मग साठी विविध स्वरचिन्ह वापरूयात माग आणि मुग असे शब्द तयार होतील सर. या शब्दासाठी स्वरचिन्हांचा वापर करूयात सरी आणि सुरी असे शब्द तयार होतील. पुढील शब्द आहे नळ. नळ या शब्दाला स्वरचिन्ह लावूयात, शब्द तयार होईल नळी, निळा. प्रश्न चौथा, कवितेतील शब्दकोड्या शोधा व लिहा. इथं शब्दकोडे दिलेले आहे. यामध्ये कवितेमध्ये आलेले शब्द आहेत ते आपल्याला शोधायचे आहेत आणि बाजूच्या जागेमध्ये लिहायचे आहेत. शब्द 1 शोधून दिलेला आहे रिमझिम. पुढील शब्द शोधूयात शेला, दरवर्षी, वसा, रस्ता, डोंगर, मऊ, हिरवागार, पाऊस, नदी, गुरे, ओढे, नाले, धरती, चारा, रस्ता.